विशाल. धन्यवाद विलास. आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींबद्दल. आणि आपण बघतोय की राजुरीमध्ये पाकिस्तानचं ड्रोन पुन्हा एकदा पाडण्यात आलेलं आहे. आजचा हा सलग चौथा दिवस की पाकिस्तानकडनं ड्रोन पाठवण्यात येत आहेत, हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या हल्ल्याला आपण चोख असं उत्तर देऊ करतोय. पाकच्या हल्ल्याला भारतानं उत्तर देऊ केलेलं आहे आणि परत एकदा जर आमच्या वाट्याला जाल तर आमचं तंत्रज्ञान याकरता अगदी चोख आहे, जे आम्ही सगळ्या ठिकाणी हे त्याचा सेटअप लावून ठेवलेला आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला त्या माध्यमातून मिळेल असं थेटपणे सांगण्याचा प्रयत्न जो आहे आजच्या या पाकला दिलेल्या उत्तरातनं समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा लक्षात घ्यावं, जर आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर पुन्हा एकदा तुम्हाला घुसून ठोकल्याशिवाय भारतीय सैन्य राहणार नाही. त्यांचे हवाई हल्ले आपण अपयशी केले, त्याचबरोबर दहशतवादी देखील त्यांनी सीमेवरती घुसवण्याचा प्रयत्न केला, ते देखील आपण अपयशी केलं. आणि अर्थात आपण जर पाहिलं तर आता LOC वरती देखील वारंवार पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. परत एकदा थोड्या वेळापूर्वी राजुरीमध्ये त्यांनी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे ड्रोन जे आहेत ते आपल्या S-400नी पाडून लावलेले आहेत. असं हे सशक्त असं तंत्रज्ञान, त्याचबरोबर आपलं सशक्त सैन्य या सगळ्या हल्ल्यांना जोरदार उत्तर देऊ करत आहे. त्यामुळे परत एकदा या हल्ल्याचं सत्र काही थांबलेलं नाही आहे. परत एकदा पाकिस्तान जे आहे ते आपल्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला आपण या ठिकाणी उत्तर देऊ केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वजीर आझमने लक्षात घ्यावं की कितीही त्यांनी प्रयत्न केला की भारत शस्त्रसज्ज आहे आणि भारताने आपलं मनोबल कायम एका वेगळ्या उंचीवरती ठेवलेलं आहे, ज्या माध्यमातून आपण आपल्या शस्त्रांच्या माध्यमातून असेल, सैन्याच्या माध्यमातून असेल, त्यांना चोख उत्तर देऊ करतोय. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. भारताने पाकचे हल्ले जे ते उधळून लावले, वारंवार ठिकठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा काल रात्री प्रयत्न करण्यात आला, ज्याबद्दलची माहिती देखील आज परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी विक्रम मिस्रींनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आपल्या नागरी वस्त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आपण देखील त्यांच्या काही तळांवरती जाऊन हल्ले केले, पण नागरी वस्त्यांना टार्गेट केलेलं नाही. आपण काही ड्रोन हल्ले आपण त्यांच्याकडे केले, सियालकोटमध्ये असेल, लाहोरमध्ये असेल, त्याचबरोबर कराची असेल, इतर ठिकाणी आपण ड्रोन हल्ले केले, पण आपण कुठे मनुष्य आणि होऊ दिलेलं नाहीये, हे स्पष्टपणे आजच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं. त्यामुळे भारताने पाकचे हल्ले वारंवार उधळून लावल्याचं आपण बघतोय. परत एकदा या हल्ल्यावरनं असं दिसून येत आहे की आजची रात्र ही वैराची असणार आहे. पाकिस्तान काही थांबताना दिसत नाही. पाकिस्तानला अजूनही शहाणपणा येत नाही असं म्हणावं लागेल. काल आपण जर पाहिलं तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घराच्या 20 किलोमीटर अगोदर आपण ड्रोनने हल्ला केला. ठरवलं असतं तर अधिक पुढे आपण जाऊ शकलो असतो. मुल्ला मुनीरने देखील लक्षात घ्यावं की त्याची उचलबांगडी होणार हे लष्कराच्या सगळ्या वेगवेगळ्या समूहातनं कळतंय, पण त्यांनी घेतलेले निर्णय आता हे त्याच्याच अंगलट येत आहे. मुल्ला मुनीरने लादलेलं हे युद्ध जे ते त्यांना चांगलंच महागात पडणार आहे. आणि अर्थात आता या सगळ्या प्रकरणामध्ये अमेरिका देखील अग्रीड करताना दिसतंय. चर्चेने हा विषय संपवा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण आज परत एकदा आता या क्षणाला थोड्या वेळापूर्वी जेव्हा पाकच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो आपण हाणून पाडला. आतापर्यंत पाकिस्तानचे 300 ड्रोन, थोडे दिडके नाही आहेत, 300 ड्रोन आपण नष्ट केले, नेस्तनाबूत केले, पाडून लावले. तरीही आता राजुरीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट याबद्दल? साधारणतः ज्या पद्धतीची माहिती मिळते की 300 पेक्षा जास्त ड्रोन जे आहे हे सध्या भारतीय हद्दीत येण्याच्या प्रयत्नात आहे आणि यापैकी बहुतांश ड्रोन जे आहे ते भारतीय लष्कर. प्रशांत, मी तुला थांबवतोय. आपले प्रतिनिधी मुदस्सीर आपल्या बरोबर आहेत. मुदस्सीर जी, अभी का अपडेट क्या है? बिल्कुल, स्थिति जो है वो काफी तनावपूर्ण है, जिस तरह से जम्मू के बारे में भी आपने कहा, और इसके साथ साथ उड़ी हम मौजूद है और उड़ी में लगातार जो है सीज फायर वायलेशंस हो रही है और लगातार आर्टिलरी शेलिंग्स की आवाज़ें जो है वो सुनने को मिल रही है. और इस बीच राजौरी या फिर पुंछ सेक्टर की अगर हम बात करेंगे तो वहाँ पर भी जो सीज फायर उल्लंघन है वो जारी है. और कुल मिलाकर जो स्थिति है वो काफ़ी तनावपूर्ण है और लोग डरे हुए हैं, सहमे हुए हैं. और यहाँ से लगातार जो भारतीय सेना है उसकी तरफ से भी मुंहतोड़ जवाब दिया जा रहा है, चाहे उरी या राजौरी की हम बात करेंगे. जी जी, कल भी इसी प्रकार के हमले जो है हम पर किए गए. LOC पर लगातार फायरिंग शुरू थी, कुछ लोगों की जान भी गई. जो गांव है, गांव में जो लोग हैं उन्हें कहीं अलग शेल्टर में
रहने के लिए जगह दी गई है, उस बारे में क्या जानकारी है? हाँ बिल्कुल, अगर उड़ी की बात करेंगे तो आज दिन भर जिस तरह से लोग जो थे उनको मुंतकिल किया गया, उनको शिफ्ट किया गया उड़ी से, और जो बारामूला के इलाके हैं या श्रीनगर के इलाके हैं वहाँ पर उनको पहुँचाया गया। और बारामूला में डिग्री कॉलेज, जो वुमेंस डिग्री कॉलेज है गवर्नमेंट का, तो वहाँ पर जो उनकी शरण उनको दे दी गई है। और ये कोशिश की जा रही है कि जहाँ अगर कहीं पर अब भी सिविलियन मौजूद है इन बॉर्डर एरियाज में जो सेंसिटिव एरियाज है, तो उनको वहाँ से इवैक्यूएट जल्द से जल्द किया जाए। और इसके लिए सेना भी काम कर रही है, पुलिस भी काम कर रही है, और जो SDRF या फिर सिविल डिफेंस के जो वॉलंटियर्स है वो भी सरगर्म है। जी LOC पे काफी हेवी डिप्लॉयमेंट आर्मी की गई है, पूरी जोरों शोरों से हम उन्हें इस हमले का पुरतोड़ जवाब दे रहे हैं। इस बारे में क्या जानकारी है? हाँ बिल्कुल बिल्कुल, जिस तरह से हम देख रहे हैं कि जो एयर डिफेंस सिस्टम है इंडिया का, तो पहले ही कल हमने देखा कि जम्मू में जो ड्रोन वगैरह थे या मिसाइल अटैक जो था उसको नाकाम बना दिया गया और ड्रोन जो है उनको मार गिराया गया। और इसी तरह से अभी जम्मू की जो सूचना मिल रही है तो जम्मू से भी इस तरह के ड्रोन जो है वो दिख रहे हैं। और यहाँ से जिस तरह से हमारा सक्षम जो एयर डिफेंस सिस्टम है या फिर जो हमारी सेना है तो काफ़ी सक्षम है और मुंह तोड़ जवाब दिया जा रहा है। और ये भी कोशिश की जा रही है कि अगर जो इंटेंसिटी है पाकिस्तान की, जो सीज फायर वायलेशन हो रही है, उल्लंघन हो रहा है, तो अगर जितनी उसकी इंटेंसिटी है, और यहाँ से ये कोशिश रहती है सेना की कि उस इंटेंसिटी को डबल किया जाए, ट्रिपल किया जाए और उसी इंटेंसिटी से पाकिस्तान को जवाब वापस दिया जाए। मुदस्सिर, मैं वापस एक बार आपकी तरफ आता हूँ। अभी आत्ता एक क्षणाचा अपडेट आपण बघतोय, पठाणकोटमध्ये देखील पाकचे ड्रोन्स येथे आपण पाडलेले, उरी सेक्टरमध्ये देखील, उरीच्या LOC वरती देखील वारंवार शेलिंग सुरू आहे, फायरिंग केली जाते, ज्याला भारताकडनं जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय। अर्थात आपल्याकडे असणारी शस्त्रसज्जता ही सगळ्यांना धडकी भरवणारी आहे। पुन्हा एकदा म्हणजे अवंतीपोरामध्ये देखील स्फोटांचे आवाज येत आहेत आणि तिथल्या गावातल्या लोकांना या सुरक्षेच्या कारणास्तव दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। पण अर्थात स्फोटांचे आवाज येत असल्या कारणाने एक तणावाचं वातावरण जे ते LOC जवळच्या सगळ्या भारतातल्या भागातल्या गावांमध्ये दिसून येत आहे। पण काल देखील आपण बघितलं की पाकिस्तान जाणीवपूर्वक काही धार्मिक स्थळांना देखील लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, काही नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे आणि नागरी विमानांच्या आड खरं तर पाकिस्तान लपतं, हे देखील आज परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे। अवंतीपोराच्या एअरबेसजवळ देखील स्फोटांचे आवाज येत आहेत। पुन्हा एकदा आजची रात्र ही वैऱ्याची आहे असंच आत्ता या क्षणाला म्हणावं लागेल आणि या सगळ्या हल्ल्यांना आपण जोरदार उत्तर देऊ करतोय। मुत्सिर कादरी देखील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। मुत्सिर, अभी की जानकारी क्या है? हाँ बिल्कुल, जिस तरह से आपने कहा कि ये जिस तरह से स्थिति जो है लगातार तनावपूर्ण बनी हुई है, और ऐसे में जो सेना है या फिर जो प्रशासन है उनकी ये कोशिश है कि एक तो पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब दिया जाए, और दूसरी तरफ से जो बड़ा चैलेंज है वो ये है कि जो सिविलियन लाइव्स है, सिविलियन जाने हैं, उनको किस तरह से बचाया जाए। और जैसे हमने पहले ही कहा कि इसके लिए जो है मेजर्स उठाए गए हैं। उड़ी सेक्टर की अगर हम बात करेंगे, वहाँ से दिन भर लोगों को निकाला गया, और जो सीमावर्ती क्षेत्र थे, जो चाहे इस्लामाबाद उड़ी की बात करेंगे या लगामा की बात करेंगे या फिर वहाँ पर जो बाकी अन्य जो क्षेत्र है, तो वहाँ से लोगों को जो है इवैक्यूएट किया गया है और वो कोशिश बराबर जारी है। और इस वक्त अगर कोई वहाँ पर मौजूद है तो उनको जो सेना के बंकर्स वगैरह है तो वहाँ पर सिविलियंस को ले जा रहा है, और ये कोशिश की जा रही है कि सिविलियन की जानें जो है वो बचाई जा सके। और दूसरी जानिब जिस तरह से भारतीय सेना का ये भी एक मनोबल बना रहा है, क्योंकि लोगों ने जो साथ दिया है सेना का, और ये चाहते हैं कि जिस तरह से पहलगाम टेरर अटैक हुआ था तो उसका बदला लेने के लिए सेना ने जो पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर पे हमला बोल दिया था तो उसको जस्टिफाई कर पा रहे हैं लोग। लेकिन जिस तरह से पाकिस्तान की जानिब से रिटेलिएशन हुआ और उसमें जो सिविलियन एरियाज है उनको टारगेट किया गया, तो इस पर काफ़ी जो रौज जताया जा रहा है, काफ़ी नाराज़गी जताई जा रही है, और लोग कहते हैं कि इसका कोई जवाब नहीं बनता है, इस एक्शन को जस्टिफाई नहीं किया जा सकता है कि पाकिस्तान अब जो सिविलियन एरियाज है उनको टारगेट कर रहा है। हाँ, ये ऊपर है। बर्बाद कर दिए। अब लगातार उनकी तरफ से हमले हो रहे हैं। बाकी के गांव जो है LOC के, वहां पे क्या सिचुएशन है? डिफेंस सिस्टम ऑन है, कुछ नहीं होगा इंशाल्लाह। मुत्सिर कादरी जी,
ये देखो ये देखो कदाचित त्यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण परत एकदा आपण बघतोय की या नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते परत पाठवण्यात आलेले होते हल्ले करण्याकरता. ते ड्रोन आपण पाडून लावलेले आहेत, कारण आपल्याकडे आहे S-400 सुदर्शन चक्र. ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे असल्या कारणाने या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली लगेच डिटेक्ट करून हे ड्रोन जे आहेत ते पाडले जात आहेत. पठाणकोटमध्ये स्फोटांचे आवाज होताना दिसत आहेत. अवंतीपोरामध्ये देखील LOC वरती वारंवार पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येते, ज्याला भारतीय सैन्याच्या वतीने जोरदार उत्तर देण्यात येते. प्रशांत दिला रामदास यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, अपडेट. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं नागरिक विमान वाहतूक त्यांची सुरू आहे त्याच्या माध्यमातून एकीकडे जर बघितलं आज सकाळ जेव्हा दुपारी साधारणतः पत्रकार परिषद झालेली कर्नल सोनिया कुरैशी यांनी दावा केला होता की पाकिस्तान जे आहे पाकिस्तान आपल्या नागरी सेवेच्या माध्यमातून ड्रोन हे भारतीय सीमा भागात सोडण्याचा प्रयत्न करतायत. त्याचे जे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एकीकडे लाहोरला विमान उतरत आहे आणि दुसरीकडे याच भागातून मोठ्या संख्येनं ड्रोन जे आहे हे भारतीय सीमा भागात येण्याच्या सीमा भागात पाकिस्तान धाडत आहे. भारतीय लष्कर याचा जोरदार विरोध करत आहे आणि ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण बहुतांश जे ड्रोन आहे ते नष्ट केले जात आहे. साधारणतः 300च्या जवळपास. प्रशांत, मी तुला थांबवतोय. कठुआमध्ये पाकचा ड्रोन पाडण्यात आलेला. आणखी किती ड्रोन पाकिस्तान पाठवणार आहे? आतापर्यंत आपण 300 पेक्षा अधिक त्यांचे ड्रोन जे आहेत ते नेस्तनाबूत केले, ते पाडून लावलेत. अक्षरशः त्याचा चुरा झाला. पण तरीही कठुआमध्ये पाकचे काही ड्रोन हल्ल्याकरता पाठवण्यात आलेले होते, त्याला देखील भारताकडनं जोरदार उत्तर जे ते देण्यात आलं. आपली टेक्नॉलॉजी S-400च्या माध्यमातून हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली त्वरित डिटेक्ट करून या ड्रोनला लगेच पाडण्यात आलं. कठुआमध्ये देखील पाकचे ड्रोन हल्ले होताना दिसत आहेत. परवाची रात्र, कालची रात्र, आजची रात्र परत एकदा पाकिस्तान आगळीक करताना दिसतंय, जे पाकिस्तानला निश्चितच महागात पडणार. कालच्या रात्री देखील आपण बघितलं वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जैसलमेर असेल, उरी असेल, त्याचबरोबर सांबा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला. हे सगळं काही आपण हाणून पाडलं. असं असताना पाकिस्तान आजच्या तिसऱ्या दिवशी परत एकदा हल्ल्याची आगळीक करताना दिसतंय, शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय. नागरी उड्डाणाच्या पाठीमागे लपून, म्हणजे अजूनही लाहोरमधनं काही विमान जे आहेत प्रवासी विमान हे टेक ऑफ करतायत आणि ते हवेत असताना किंवा तिथून त्यांचा प्रवास सुरू असताना त्यांचे ड्रोन जे आहेत ते आपल्या सेक्टरमध्ये हल्ल्याकरता पाठवण्यात येतात. आणि या सगळ्याच्यात आपण ते ड्रोन नष्ट करत असताना तिथे विमानांना कुठे धक्का लागू नये किंवा इजा होऊ नये याची काळजी घेत असतो. पण आपली टेक्नॉलॉजी या सगळ्याच्या सक्षम आहे. येणारे हल्लेखोर ड्रोन जे आहेत किंवा हल्ले करण्याकरता येणारे जे ड्रोन आहेत ते त्वरित आपण पाडून लावतोय. आणि कठुआमध्ये देखील पाकचा ड्रोन जो आहे तो आपण पाडलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही आपल्या बाजूने शस्त्रसज्जता दाखवून आपल्यावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपलं तंत्रज्ञान असेल, आपले सैनिक असतील, ते जोरदार उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे आज परत एकदा जर ही आगळीक त्याचं प्रमाण जर वाढलं तर मात्र काल ज्या प्रकारे भारताचे ड्रोन हे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले करून आले, मग ते कराची असेल, मग ते लाहोर असेल, सियालकोट असेल, या ठिकाणी आपण हल्ले केले आणि त्यांना